राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज 7 जून वार शुक्रवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि खुशखबर देखील आलेली आहे। ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। अखेर शेतकऱ्यांना दिलासा, लवकरच मिळणार पीक विमा। सविस्तर पाहायला जर गेलं तर यावर्षी 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि यामध्ये जवळपास 50 लाख शेतकरी दुसऱ्या टप्प्याकरिता पात्र आहेत। या 50 लाख शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने 2086 कोटी 54 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर केलेला आहे आणि हा पीक विमा आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याचे सांगण्यात देखील आलेले आहे। लवकरच खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता। पाहायला गेला तर पंतप्रधान किसान योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच की 17वा हप्ता खात्यावर केव्हा जमा होईल याची सर्व शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे। दरम्यान पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता याच महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। मान्सूनची राज्यात जोरदार मुसंडी। राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल, पावसाला पोषक हवामान। मान्सूनने राज्यामध्ये जोरदार मुसंडी मारलेली आहे। शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेल्या मान्सूनने शेवटी आज महाराष्ट्रामध्ये प्रवेश केलेला आहे। मान्सून रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत पोहोचलेला आहे, तर राज्यातील पुढील 4 दिवस अनेक भागामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। ग्रामीण भागात खरीपाच्या मशागतीपूर्व कामाला आला वेग, चांगल्या पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी। पाहायला गेलं तर यंदाही समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। ग्रामीण भागात खरीपाच्या मशागतीपूर्व कामाला वेग आलेला असून शेती शिवारामध्ये शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे। बाजार समिती पुणे येथे कांद्याला मिळाला 2700 रुपये प्रति क्विंटल दर। सविस्तर पाहायला जर गेलं तर बाजार समिती पुणे येथे कांद्याची आवक 7754 क्विंटलची झालेली होती, तर कांद्याला कमीत कमी दर 800 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 2700 रुपयांचा आणि सरासरी दर 1700 रुपयांचा मिळालेला आहे। 4000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर तात्काळ करून घ्या ई-केवायसी। सविस्तर पाहायला जर गेला तर पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढील 4थ्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकत्र 4000 रुपये आता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आणि यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। खरीप हंगामात शेतकऱ्यांची कापसाला पहिली पसंती। मानोद तालुक्यातील स्थिती 44,000 हेक्टरवर खरीपाचे नियोजन। खरीप हंगाम जवळ आलेला असून शेतकरी तयारीला लागलेले आहेत। या अनुषंगाने कृषी विभागही सज्ज झालेला असून 44,000 हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे। गतवर्षी सोयाबीनचा दर लक्षात घेता अनेक शेतकऱ्यांनी कापसाला प्राधान्य दिलेले आहे, त्यामुळे यंदा कपाशीची 23,744 हेक्टरवर तर सोयाबीनची 16,225 हेक्टरवर पेरणी अपेक्षित असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केलेला आहे। केंद्रात सत्ता स्थापनेसाठी ठाकरेंच्या हालचाली, शिंदेचे खासदार ठाकरेंच्या संपर्कात। सोयाबीनची उगवण क्षमता तपासा, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान। 70% उगवण क्षमता आली तर बियाणे उत्तम असल्याचे समजून पेरणी करण्यास हरकत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे। राज्याचं पावसाळी अधिवेशन 27 जूनला, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय। सविस्तर पाहायला जर गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशन कधी होणार याचा निर्णय घेण्यात आलेला असून राज्याचे पावसाळी अधिवेशन 10 जूनला होणार होते, मात्र हे पुढे ढकलण्यात आलेले आहे। आता राज्याचे अधिवेशन 27 जूनला होणार आहे। नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची नवीन तारीख जाहीर। 8 जून ऐवजी 9 जूनला रविवारी होणार नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा। शेतकरी नाराज, महायुतीला बसला फटका। आता जर पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपाची ही कामगिरी ढासळलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर महायुतीला राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या नाराजीचा देखील मोठा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। बियाणे व खते खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांची लगबग वाढली। कृषी विभाग म्हणते कृषी केंद्रातून वस्तू घेतल्यास शेतकऱ्यांनी रीतसर पावती घ्यावी। आता जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम जवळ येऊन ठेपलेला असून कृषी केंद्रावर बियाणे खते घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे। कृषी केंद्रावरून कोणतीही वस्तू घेतली तर दुकानदारांकडून पावती घ्यावी। खरेदी केलेल्या वस्तूंची पावती दिली नाही तर कृषी विभागाला तात्काळ कळवावे, म्हणजे संबंधित कृषी केंद्रावरती कारवाई करणे सोपे होईल असे कृषी विभागाद्वारे सांगण्यात आलेले आहे।
चाऱ्याचे भाव दुपटीने वधारले, गवताच्या भाऱ्याच्या दरातही वाढ, उन्हाची धाकता कायम, चारा टंचाईमुळे शेतकरी हैराण. आता जर सविस्तर पाहायला गेलं तर गत 2 महिन्यांपासून तापमान 42 अंशावर पोहोचल्याने अनेक भागातील नैसर्गिक पाणी स्रोत कोरडे पडलेले आहे. त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असून दुसरीकडे चारा टंचाईचा सामनाही पशुपालकांना करावा लागत आहे. 100 एकरावर सेंद्रिय पद्धतीने अद्रक लागवडीची तयारी पूर्ण, 190 शेतकऱ्यांचा अद्रक पिकवण्याचा अभिनव उपक्रम. शेतकऱ्यांनी एकदा मनावर घेतल्यास तो काळ्या पाषाणाला देखील घाम फोडू शकतो, इतकी त्यांच्या एकीची ताकद असते. मात्र शेतकरी एकत्र येण्याचे मनावर घेत नाहीत. ही वस्तुस्थिती असली तरी भोकरदन तालुक्यातील हसनाबाद परिसरातील 1-2 नव्हे तब्बल 190 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नैसर्गिक शेती करण्याचा संकल्प केलेला आहे. परिसरातील 100 एकर शेतीवर सामूहिक पद्धतीने सेंद्रिय अद्रक लागवडीची तयारी पूर्ण केलेली असून त्यांच्या या प्रकल्पाची चांगली चर्चा होत आहे. हुमणी अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना प्रकाश सापळे वापरण्याचा सल्ला. हुमणी अळीमुळे शेतातील उभ्या पिकांची व फळबागांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच हुमणी अळीचा बंदोबस्त करून नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी शेतात प्रकाश सापळ्यांचा वापर करण्याचे आवाहन कृषी सहाय्यकांनी केलेले आहे. परभणी जिल्ह्यात 800 कोटींवर अनुदान वाटप. जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 1 ते 15 हप्त्यांचा मिळून एकूण 4,02,761 शेतकऱ्यांना 800 कोटींचा लाभ मिळालेला आहे. कमी दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत. कांदा पिकासाठी यंदा बियाणे रोप लागवडीपासून काढणीसाठी लागलेला खर्चही निघणार नाही, अशी स्थिती कमी दरामुळे झालेली आहे. पीक परवडत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दरात गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण बाजारामध्ये दिसत आहे. किमान 700 व कमाल 1200 ते 1700 रुपये प्रति क्विंटलचा दर कांद्याला मिळत आहे. सरकार सोयाबीन, कापूस, तुरीच्या हमी भावात किती वाढ करणार? शेतकऱ्यांना हमी भावाची प्रतीक्षा. आता जर पाहायला गेलं तर यंदा सरकार आपल्या महाराष्ट्राचे मुख्य पीक असलेल्या कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या हमी भावामध्ये किती वाढ करते याची वाट शेतकरी पाहत आहेत. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हमी भाव जाहीर होऊ शकतो, असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज. सविस्तर पाहायला जर गेलं तर हवामान विभागाने आजपासून पुढील 4 दिवस राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिलेला आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये मेघगर्जनेसह विजा आणि वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.